मनोदर मनोदर हे गोकुळ देवा लाईट तरी पण हे गोकुळमधून थांबायला पाहिजे हे कंसा समाजाला कधी जाऊ देणार नाही का काय हे कंस माझा मामा आहे तर गवळीला पुढे कधी जाऊ देणार नाही मला जाऊ दे लवकर लवकर अरे एवढं लवकर आपल्याला चला का पडलं लवकर चला चला तुमचा गोळा नाही का बरं आता ह्या रस्त्यावर उभं राहायचं कारण काय आहे तुमचं मला नेटवर्क कोण आहे ते मला तर म्हणतो आता तुमच्या कपाळावर काय बोर्ड लिहिलेले ते आम्ही वाचून काढू नेमका तुम्ही कोण येते राधे मला तर म्हणतो देवा कपडा फोडू का उठला सुटला कृष्णा नटतोस श्रीकृष्ण परमात्मा म्हणजे कसा राहतो कोणी ना बाई आपण गेल्या दिवशी वृंदावनामध्ये गेले तर कसा कृष्ण देव होता पायी पादन मग काय सांगल्या कृष्ण कसा त्याने मुखी रताळू होता रताळू होता रत्न मुखी रत्न बरोबर तुला बेबी माहिला तर तुला मोठी माला काय बेबी मा तुला डोकीवर मुंगशा होता सांगा मुंगूस मुंगूट न्यावा श्री मुंगूट आता हातामध्ये समजा सुराची बासुरी आणि त्या बासुरीला दोन रेशमीचे गोंडे त्याला म्हणतात श्रीकृष्ण परमात्मा पण तू कठला ना कठला ढोकटी काय आहे मग चांगला चांगला डोसा मला हे मुतात पोळता पोट आहे मावर लटकस मला पण दाखवा ना मला पण पाहताय बासरीने गोंड्या कुठे आहे मला पण दाखवा ना मला पण पाहताय बासरीने गोंड्या तुम्हाला पाहायचे पाहताय केव्हा पाहायचे आताच पाहताय मला आता हो असं ना सरक ये देवा काय तो गोकुळचा काळ ठेतोच ना काळा कृष्ण ना काय काला कृष्ण ती तुम्ही महाराष्ट्र मध्ये सांगता वा काला कृष्ण आमने डांग माईज काळे माणूसला काळठ्या सांगता नाही पण तो तोच ना देवा मी तुला बरोबर ओळखलं नाही तो तोच काय काय तू पाशी माहिती नाही का आपली लाईन घेतली नाही त्यामुळे माहिती नाही धरती पाताळ आणि सगळं ब्रह्मांड माझ्या मुखात आहे ना तो तूच ना आकाश धरती पाताळ सगळा तुमच्या मुखात देवा लक्ष देऊन कान देऊन ऐक तो आकाश धरती पाताळ सगळा राहू दे सगळा ब्रह्मांड राहू दे आणि काय काय फक्त तिथून बासरीने दोन गोंडे माने पोशीला दाखव रे बा ये बाय ये योट दाखवा दाखवा नको दाखवा 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 काय दाखवू बासरीने गोंड्या कुठे दाखवा लवकर फटाफट दाखवा दाखवा मग आता पाहिजे हो आता पाहिजे दाखवा 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 त्या जुवानच्या हारी मुतत निघे जा काय होय ना मग आपण कोणी आईसनी बासरीने गोंडे देखले नेमाने पोशीला माग केवले होता बासरीने गोंडे काका भीती लागली जात अगं तुला माहिती नाही माझ्या बेगात आहे बेगाच्या खिशात ठेवले बासरी आणि गोंडे हे देवा मग काय सांगा येतोने बासरी ने गोंडे पुढं मला दाखव मला पटेल तर हमाने पोशीला दाखवतो एक हातने भिताडाला तुला बासरी गोंडे पाहिजे ना बरं बरं पप्पा आणि तू काय करत का काय
माझ्या बाबाला बोलवतो. तर हसला काय तर बासरी गोंड्या काय करत असती म्हणजे एक गाठा आणतो. अच्छा म्हणे कुशीला तो भीतीला आणि मला मग वटाच दाखव हस दाखव दाखव मामी हेरीच्या आणि आखे दुनिया घरदार सोडी त्या गोंड्या हेरीसाठी हे पप्पा, हे पप्पा हाँ काय है बेटा हाँ, अय्या उसे तारा काम से करो. हाँ बताओ ने पप्पा पेली वासड़ी आणि पेले भे गोंडे आवे ने त्या बैराने बताव रे. कौन है आ जवानी से चलो अब जाओ चलो अब जाओ ऊंचो से चले हाँ ऊंचो से बासरी आणि गोंडे તમે શું બતાવવાના बासरी तो कोंडे आया वो बा तू बी र तुला पाहिजे ना ऐकून घे सांगा भागवत गीता मी वाचलेले त्यांच्या मध्ये स्पष्ट भाषामध्ये लिहिलेले किती बांसरी आणि त्या गोंड्या श्रीकृष्ण परमात्माकडेच राहते आणि ते का वासुदेव पबी राहते अरे नाही नाही मध्ये कृष्ण कडे बासरी गोंड्या गोंड्या अरे हे कलियुग मध्ये मध्ये हा पाहायचंय ना मोठा चढ केला मरी गॅस ना रात्रीच घरात वगैरे भोसळाय नेला आजीने मोठा काय सांगा तुला सांगून देतोय तुम्ही मला कशा म्हणजे बासरीने गोंड्या तुम्ही मला दाखवणार म्हणजे तुम्ही मला दाखवणार तू ना पावा आता जुना होई गे त्याला चाळाने उलटात वासुदेवनी ए देवा बोला ना रे का तुमना आखा कुटुंब धरतीवर उतरी आणा हा धंदा येतो आहे. मी तुम्ही धंदा वळा ठेवा मला ठपाई घे ए देवा नेमका तुम्ही चोर आहात भामटा आहात कोणाचे कोण आहात पूर्ण तुमची जन्माची ओळख सांगा असं? होय आणि संस्कृत भाषा काय आम्हाला कळत नाही असं का? स्पष्ट मराठी भाषामध्ये सांगा बरं मराठी भाषा भाषा एक एक शब्द मोकळं 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 करून सांगा बरं बरं चालतं. हा? हा चालेल सांगतो. तुमच्या पोरीला पुढे बोलवा, तुमच्या हा पोरीला. परीनो चला ना पोरी. हा इकडे ये परीनो कमरेचा पदर सोडा आणि शेत भवानेचा चला कमरेच्या पदर सोडा आणि डोक्यावर ठेवा. पैसे अम्मा किसे सांगल्या कमरेच्या पदर मध्ये सोडा आणि अशात भवानेचं चला. ईशानी वाया तुम्ही बी मा डोशी तर डोशी पण तुम्ही बांध घ्या ना जरा बेस ऐकले जावं अहो, बरोबर ऐकते ना आम्ही. सुरेखा, माझी ओळख आता सांगतो तुम्हाला. दोन पोरी इकडच्या मध्ये पाठवा. मा कठोर तू इथं आया दोन कोशे ते होन हा, दोन कोशे ये होन होय. दोन मा डोशी मध्ये हा. बस बस चालेल जा जा कठोर सुरुवात करस देवा अरे बघ सगळ्यांनी सुरुवात करतो. हा हा मा सांगा का हा सांग सांग देवा. गोपिका हा लागला घे 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 शंकराला गया. असं का हा बरोबर ऐकून घ्या. हा. हो 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 गोपिका लागला शंकराला गया. गोपिका लागला शंकराला गया. गोपिका
आम्हाला पटलेले तुम्ही देवाचे देव बरोबर गोकुळचा कृष्ण देवा तुमची सर चेष्टा निंदा केली देवा तुला फार उतरून बोलली सगळे आम्ही गवळणनी तर देवा तुम्ही देव आहात आम्हाला माफ करा क्षमा करा आणि जाण्याची परवानगी द्यावं कधी जमते आणि तो का मोठा कलेक्टर कोणाला कलेक्टर म्हणले देवाची भक्ती केल्यावर तुम्हाला मुक्ती भेटणार नाही भक्ती करावाच लागेल देवाची भक्ती करा आणि प्रेमाने गाणं म्हणा नंतर तुम्हाला बदलणार असतं मोकळा होणार असं ना होय हो 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 देवा. लवकर या पोरींना लवकर ये देवानं काय सांगितलं
अगो तोच गोकुळचा कृष्ण ते नाही का? हो त्या देवानं काय सांगितले काय सांगितलं? नीती नियमाने भक्ती भावाने माझी भक्ती करा असं का? आप आपले रस्ते मोकळं करा मग आपण करायचे काय मनापासून देवाची भक्ती करायची अहो चला ना मग. हो चला मग आय. सांग राधे आवाज नाही चाल रे राजा आरड्या तुला बी पाहायचं सांगे राजा येतं फार सोनी झाले हे नवीन आता बघा. हाय 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 खेळू नको रे आहा. बरोबर नंद किशोरा नको सवाडू वेणी काय आवाज येतो धरिले ना हात सोड तू कृष्णा अरे जाऊ द्या विकण्या लोणी हे सांगणार नाही कान्हा रे जाऊ द्या विकण्या लोणी बरोबर अरे तुझी थट्टा तुझी मास्करी श्री हरी अरे तुझी थट्टा तुझी मास्करी श्री हरी रीत कान्हा तुझी नाही बरी रीत कान्हा तुझी नाही बरी बायग पिचली माझी बांगडी 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 बायग पिचली माझी बांगडी बांगडी
शार्दूला लावशे नको बस आपलं आशीर्वाद आहे तुम्हाला जा लवकर. हा हा तुला पण आशीर्वाद आहे. आव देवा मला पण जाऊ द्या. असं का तुला पण आशीर्वाद आहे. अगं देवा लय चालली मला पण जाऊ दे ना. तुला पण आशीर्वाद आहे तुला करना. अगं देवा हा तुला पण आशीर्वाद आहे. आव देवा जाऊ दे मला पण. असं का तुला पण आशीर्वाद आहे. आपल्या आता माताजी ना गाणं चल रे कोमल मी कपडा बदलतो तर तुम्ही माताजीच्या गाण्याला नंतर आपण रंगबाजीला चालू करू चला का हाय हाय